NCERTच्या 8वीच्या पुस्तकात महत्त्वाचे बदल झालेत। 8वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात बदल झालाय। नव्या धड्यांमध्ये बाबरचा क्रूर विजेता उल्लेख करण्यात येतोय। अकबर औरंगजेबच्या धड्यांमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत। अकबरचा उल्लेख करताना असहिष्णुतेसारख्या शब्दाचा वापर करत मंदिरं उद्ध्वस्त करण्यासंदर्भातील उल्लेखांमध्ये औरंगजेबाचं नाव आढळतंय। NCERTच्या 8वीच्या पुस्तकात महत्त्वाचे बदल झालेले आहेत। 8वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हा बदल झालेला आहे। यामध्ये बाबरचा क्रूर विजेता असा उल्लेख करण्यात येतोय। नव्या धड्यांमध्ये हा उल्लेख करण्यात आलाय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, काय नेमकं आहे या पुस्तकात? लागवी NCERTने आता 8वीच्या पुस्तकामध्ये अनेक बदल या ठिकाणी केलेले आहेत। जो इतिहास यापूर्वी दाखवला जात होता त्यामध्ये काही बदल केलेला आहे। अकबरचा क्रूर असा सुद्धा उल्लेख केलेला आहे। औरंगजेबाच्या धड्यांमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या असहिष्णुतेसारख्या शब्दाचा वापर करत मंदिर उद्ध्वस्त करण्यासंदर्भात जे उल्लेख करण्यात आले होते त्याच्यामध्ये आता औरंगजेबाचं सुद्धा नाव आढळतं। त्यामुळे महत्त्वाचे बदल जे आहेत ते नव्या पिढीला कळावे, त्यावरून वाद जो निर्माण झाला होता, हे सर्व जे वाद होते या सर्वांचा अभ्यास करून NCERTने खरं तर हा बदल केलेला आहे। आणखी गेल्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा बदल करण्यात आला होता। मात्र जसे बदल घडत आले तसे बदल या ठिकाणी आणि जो इत्थंभूत इतिहास जो आहे, खरा इतिहास जो आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचं या ठिकाणी NCERTने सांगण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।